ताईसाहेब बघा बघा त्या भवानीने काय केलं दत्ता भाऊंचं. दत्ता भाऊंवर गोळ्या झाल्या त्या सैतानानं. दत्ता भाऊंच्या मागे दत्तगुरु महाराज होते. नक्षत्र होती म्हणून दत्ता भाऊ वाचले. ताईसाहेब तुमचा आणि अण्णासाहेबांचा आशीर्वाद भवानींच्या आड आला. नाहीतर 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 काय शंकर्या, आमच्या दत्ताच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. आम्ही जीवन होतो आमच्या प्रेमानं, दत्तगुरूंच्या कृपेनं आज आमचा दत्ता वाचलाय. पण त्या भवानीचं काय, आता आम्हाला बी बघायचंय त्या भवानीला आमच्या दत्तापासून कोण वाचवतंय ते. भवानी आजवर दत्ताना आमच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाहीये. आज आम्ही बी आमच्या जीवाची पर्वा करणार नाही. काय बी झालं तरी त्या भवानीला चित्त सोडणार नाही आम्ही. आईसाहेब तुम्हाला आमच्यावर विश्वास आहे ना, मग तुम्ही कुठे बी जाणार नाही. शंकर्या समद्या पोरांना सांग मी तयार व्हायला सांगितलं. शंकर थांब, दत्ता कुठे बी बाहेर जाणार नाहीये. अहो पण ताईसाहेब आमची आज्ञा आहे असं समज. आईसाहेब येऊ दत्ता जिता असेपर्यंत तुम्ही त्या भवानीच्या उंबऱ्याला पाय लावायची गरज नाही. चल शंकर्या. दत्ता आमची आज्ञा मोडणार आहेस तू? नाही साहेब, दत्ता एकच सांगतो आणि आईसाठी सांगतो. आईच्या जीवारूप येतं आणि येऊ दत्ता घरात बसत. हे दत्ताच रागात नाही. त्यामुळे तुम्ही वर जा. त्या भवानीचं काय करायचं ते आम्ही बघतो. आम्हाला जावंच लागल. नाही साहेब, तुम्ही कुठे बी जाणार नाही. म्या जाणार आहे. दत्ता आजवर आमच्यावर झालेले सगळे वार तू तुझ्या अंगावर झेलल्यात, पण आता नाही. आम्हाला जायलाच पाहिजे. आणि नाही. तसं बी तो भवानी लई माज आलाय, त्याला त्याचं माज उतरवलंच पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नसतं पण का शोकावतो दत्ता? नाही साहेब, तुम्ही कुठे बी जाणार नाही. तुम्ही फक्त बोला त्या भवानीला कुठं कधी आणि कसा काढायचा त्यासाठी आपण बास आहे. आता थांब. अरे महेश्वरींना तुला ढाल बनवून लढायचं नाही. तुझी आई नांगर वाढलेली आई आहे. वय आज या गावाला बी कळू दे, तुझ्या आईच्या मनगटात अजून बी तेवढीच ताकद आहे. ही महेश्वरी या सिंहासनावर बसून नुसती राज्य करीत नाही, तर येळ पडली तर हत्यार बी उचलती. नाही साहेब, तुम्ही कुठे बी जाणार नाही. त्या भवानीला आपण सांगणार आहे. अरे दत्ता हट्टीपणा करू नकोस. तुझ्या दंडाची जखम चिघळली आहे. अण्णा नाही, त्या भवानीला मीच आणणार आहे. अरे ऐक माझं. दत्ता भाऊ ऐका माझं. ताईसाहेब काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या ना. आई साहेब तुम्ही दोघं कुठे बी जाऊ नका. भवानीचं काय करायचं नंतरला बघू. तुम्ही आज चला दत्ता भाऊ. नाही. आज चला. या सापाला ठेचले बिगर आपण शांत बसणार नाही. या पाटील घराण्याला हलक्यात घेऊन चालायचं नाही. त्यानं आपल्या पाठीवर घाव केलाय आणि त्याचं उत्तर दिल्या बिगर हे पाटील घराणं गप्प बसणार नाही. दत्ता भाऊ, ऐका. नाही. साहेब तुम्ही कुठं बी जाणार नाही. उगा आपली वाट अडवू नगस. बाजूला हो. नाही, उगा डोक्यात राग घालून घ्यायची गरज नाहीये. गरज आहे. उद्या तोच भावानी आपल्या घराची राख रांगोळी करायला मागं पुढे बघायचं नाही. बरोबर आहे दत्ता भाऊंचं. आज आपण भवानीच्या चालीला उत्तर दिलं नाही ना, तो उद्या तो नवा डाव टाकन आणि आपण काहीच करू शकणार नाही. तो भवानी काय डाव टाकल, काय चाल खेळेल मला माहित नाही, पण जेवढा विचार दत्ता साहेब त्या भवानीचं करताय तेवढा आई साहेबांचं करत नाहीये. तोंडाला आवर खाल. काय बोलायला कळते का तुला? मी काय बोलते हे तुम्ही आई साहेबांना विचारा की. घरात आल्यापासून एकदा तरी तुम्ही त्यांच्याकडे नीट पाहिलेत का? तुमचा थांग पत्ता नव्हता तर काय अवस्था झाली या माऊलीची एकदा बघा.
आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर असल्यावर आणि संकटात असल्यावर जीव कसा तुटतोय तुम्हाला नाही कळायचं दत्तासाहेब. त्यासाठी आईचंच काळीज असायला पाहिजे. गाताताईपणा करण्यापेक्षा जरा विचार करा दत्तासाहेब. काल आपण सोमनाथ कडून येताना आपली गाडी बंद पडली हा योगायोग असो, पण त्या झोपडीच्या बाहेर त्याच वेळी भवानी तिथे असणं हा पण योगायोग कसं शक्य आहे? त्या भवानीच्या तोंडून हेच ऐकायचं आहे की नेमका डाव काय होता त्याचा. दत्तासाहेब अहो घरादाराला काळं कापड लावलं तरी उजाडायचं राहत नाही, आणि उजाडलं तर सत्याची किरणं आत यायची कुणी बी थांबवू शकत नाही. ह्या सगळ्या मागचं सत्य योग्य वेळ आली की बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. काय कला ते? हा हा डर नाही त्याला कर कशाला. नाही म्हणजे ते डर मी कर नाही त्याला डर कशाला असं म्हणायचं का तुम्हासनी? तेच ते. द्या ती बंदूक इथं. देणार नाही. अर्थात तुझं समज बोलणं पटतंय आम्हाला. अरे आपल्या पोरावर घाव घालणाऱ्या प्रत्येकाचा हात तोडण्याचा अधिकार प्रत्येक आईला असतोच, आणि तो अधिकार तूच काय या जगातला कुणी बी त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अविनाशराव गाडी काढा. ओय शंकर्या हा. त्याला आत घेऊन जा. आणि तुम्ही हो डॉक्टरांनी फोन करा आणि त्याच्या औषध पाण्याचं काय ते बघा. वय आम्ही आलोच. नक्षत्र आई साहेबांबरोबर जा आणि त्यांना एकटं सोडू नकोस. वय वय नक्षत्रा तुझा ताईसाहेबांसोबत. चालतंय. चला घ्या. आता या नक्षत्र नावाच्या कडू तेलाला साजूक तुपाचा भाव आला म्हणायचा. तू इथं? दत्तासाहेबांनी मला तुमच्यासोबत यायला सांगितलंय. आणि त्या भवानी सोबत माझा बी हिशोब चुकता करायचा बाकी आहे. अविनाशराव भवानीच्या झोपडीकडे गाडी घ्या. वय थांबा थांबा थांबा. डॉक्टर येईपर्यंत जरा आराम करा. हा या सावकाश. हा बरं वाटतंय?
जाम दुखतंय. दुखणारच, गोळी चाटून गेले. दत्ता भाऊ, एक बोलू का? हा बोल. नक्षत्र तुम्हाला इथवर घेऊन आले, या दुखण्यातून मग बाहेर काढेल. मग मग आपण एक काम करू. हा, हे काय करायला? हे मेमरी फ्री करायलोय. म्हणजे अहो दत्ता भाऊ, मेमरी फुल झाली की आपण काय करतो, जुन्या काम नसलेल्या फाईल उडून टाकतो. तसंच आहे, ज्यांच्यासाठी तुमच्या जिंदगीत जागा नाही त्यांचा फोटो तुमच्या खोलीत ठेवायचाच कशा पाहिजे. हे थांब, तुला नक्की काय म्हणायचंय? हा, तुम्ही तुम्ही ह्या रेखाचा विचार सोडून द्या आणि ते नक्षत्राचा विचार करा. ए शंकर्या, तुझ्या तर ऐक, दत्ता दुखलं का? अहो दत्ता भाऊ, जो माणूस तुमच्यावर जीव लावतो, स्वतःचा जीव विसरून तुमची काळजी घेतो, त्याची किंमत करा. तुम्हाला आता दुखलं नव, तसंच तुमच्यावर जीव लावणाऱ्या माणसाचं मन बी दुखल. ए शंकर्या, उगा कशापाई तोंड उचकडून बोलतोय? रेखाच्या जागी दुसरं कोण कसं बसू शकल? अहो दत्ता भाऊ, लहानाचे मोठे आपण एकत्र झालो. मला ना बाप नाही, माझ्यासाठी सगळं तुम्हीच आहात. पण या फोटोतल्या पोरीपायी तुम्ही नक्षत्राला मान दिला नाहीत ना, तर दत्ता भाऊ एकच सांगतो, नक्षत्राने तुमचा जीव वाचून चूकच केली. ए आगाऊपणा करायचं नाही हा? फोटो आता तिकडे ठेव. अहो दत्ता भाऊ, कशाला या बाईचा फोटो इथं लावायचा? पहिलं प्रेम आहे ते माझं. फोटो जागेवर लाव जा. अहो दत्ता भाऊ, लाव म्हणलं ना. जागेवर लाव म्हणलं मी तुला. लाव. आणि आता सूट आणि तो डॉक्टर कुठून आला ती बघून ये. जा. दत्ता भाऊ, पहिलं प्रेम आणि खरं प्रेम यातला फरक समजून घ्या. तुमचा संसार इतकाच उपकार करा. पहिलं प्रेम आहेस तू माझं. अन पहिला विश्वासघात. तुला कसं सुरू ग? कसं सुरू? अरे तुम्हाला सांगतो, गोळ्यांचा निस्ता पाऊस. इकडून गोळी, तिकडून गोळी, ठा ठा ठा. दत्ता असला घाबरला होता. मला म्हणतो, भावाने शेठ मला सोडा, माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. दत्ता असं बोलला? अरे मग, अरे त्या दत्ताची नुसती पळता भुई थोडी झाली होती. असा तळा कापत होता माझ्यासमोर. हा काय राहण्या. मग पुढे काय झालं शेठ? पुढं अरे पुढं काय झालं सांगू का? त्या दत्ताचा असा ससा झाला होता, ससा. जीव वाचून असा तुरु पळत होता. पण त्याला नाही माहिती, या भवानीचा एकच पंजा काफी आहे. असे उभे का राहिलं? हा, एवढं मान नका देऊ. बसा खाली बसा. तुम्हाला सांगतो, दत्ता भाऊ राहिला नाही. गप दत्ता ढगात गेला. काय झालं असं हो काय बघतो? भूत बघितलं काय? कोण आहे माग? हा
भूत नाही, महेश्वरी पाटील म्हणतात आम्हाला. हा, महेश्वरी पाटील नाव लक्षात ठेवायचं. ए! आमच्या दत्तावर वार करतोस वैर, दत्तावर वार करतोस. अरे दत्तावर वार करायच्या आधी आमची माहिती काढून घ्यायला पाहिजे होती. आमचा दत्ता ना वाघ आहे, वाघ. हं? आणि आमच्याच्या आई आहोत, आई आहोत आम्ही. काय मग काय? हं? आम्ही वाघीण आहोत, हं? की बकरी आहोत? बोल. हं? हं? बोल. बोल. अरे सांग लवकर. अरे बोल. मी वाघीण आहोत की बकरी आहोत? बोल. वाघीण. आमच्या दत्तावर वार करायला लई लई मजा आली ना तुला. अरे तुला काय वाटलं? तुझ्या 1 इंचाच्या गोळीनं आमचा दत्ता मरण? अरे अरे आमचा दत्ता आहे ना, आमची ढाल आहे, ढाल. आणि तुझ्यासारख्या गद्दार माणसामुळं आमची ढाल सुटल असं वाटलं तुला? यापुढं आमच्या दत्ताकडं, आमच्या घराकडं वाकड्या नजरेनं पाहिलंच ना तर तुझे डोळे आहेत ना, ते काढून तुझ्या हातात देऊ आम्ही. तुझ्यासारखे किडे वळवळायला लागले की काय करतात माहिती? पायातलं वाहन आहे ना, याच्याने अशी चिरडत्यात. लक्षात ठेव. आई साहेब आशा. अरे थोबड काय बघताय? हा ना हिला. वा कमाल या पोरीची. हे अविनाशराव, तुम्ही काय नुसतं बघत उभं राहणार आहे का? म्या काही करायची गरज आहे का आई साहेब? एकावर तुम्ही पडलात भारी, आणि तिघांवर ती भारी. भारी पडल्या भारी. आई साहेब आहेत का देवी आहेत? काही समजून झालंय.
अय नक्षत्रा अगं चौघ बी झोपल्यात. तू कशा पाय उभी आहेस? बस तिथं. वय आता जरा बसून बोलूया यांच्याशी. सांग असत. अय भवानी, तुला तुझा जीव जर का प्यारा असेल ना तर हे थोबाडे ना हे उचकाटून खरं खरं सांग काय ते. अहो ताईसाहेब काय सांगू तू मासनी. का केलंस तू असं? बोल. तुला दत्ताला मारायला कुणी सांगितलं होतं का स्वतःचाच डाव होता यो? बोल लवकर. नाही कोणी नाही सांगितलं. भवानी खरं बोल. ते ते आता बोलतोस की अख्खा घोडा रिकामा करू तुझ्या डोक्यात? कला मेली कला. काय? आता ही नारी त्या नारीवर बी पडते भारी. वय कलाच. ए भवानी, उगा स्वतःचा जीव वाचवण्याकरता आमच्या घरात फुट नको पाडूस. ताईसाहेब मी खरं सांगतोय. अहो ह्यो समजा प्लॅन कलाचा होता पण पर काय? पर काय? लवकर बोल. बोलताना मध्ये थांबलास ना तर तुझा श्वास बंद करून टाकू. सांग लवकर. सांगतो कलानं प्लॅन केला होता. तिला नक्षत्राला उडवायचं होतं. आता काय बी गोष्टी बनवू नगास. नक्षत्राचा काय संबंध यात? ते मला काय माहित नाही. आहे का? आहे. खरं बोलायलाच नव. खोटं बोलल्याची काय किंमत ठाऊ का तुला? अहो ताईसाहेब आईची आण घेऊन सांगतो. खोटं बोलून मला काय भेटणार आहे? खरं सांगतोय मी. आईसाहेब 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 हे कलाचं नाव घेऊन आपल्यात फूट पाडायला येऊ. ए आवया, अरे म्या कशाला फूट पाडू? म्या जर खोटं बोलत असेल तर ह्या बंदुकीच्या गोळ्या माझ्या डोक्यात घाला, मारून टाका मला. अविनाशराव, गाडीची डिक्की उघडा. हा? कानाचा पडदा फाटला काय? गाडीची डिक्की उघडा. मी ड्रेसिंग केली आहे पण जखम खूप खोल आहे. मी एक इंजेक्शन देतो म्हणजे जखमेत पस होणार नाही आणि त्यांना थोडं बरं वाटेल. इंजेक्शन? हो. त्याची काही गरज नाही. अरे असं काय करायला लागलास दत्ता? डॉक्टर सांगतात तर ऐक की. नाही ना, आपण इंजेक्शन घेणार नाही. अहो दत्ता भाऊ काय झालं? घाबरताय? शंकर्या, आपण कुणाला घाबरत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून आपण घेणं झालं. कळलं? कळलंय पण वळलेलं नाही. हे बघ दत्ता, तुला बरं व्हायचं असेल ना तर इंजेक्शन घे. अरे थोडीशी कळ लागल. स्वस्की अण्णा, एक येळ तोफेन उडवलं तरी चालेल, पण हे इंजेक्शन नको. डॉक्टर. हो पण असं कसं चालेल? जखम खोल आहे, नाही थोडा त्रास होईल पण. डॉक्टर, जखम हिरी एवढी जरी खोल झाली ना तरी चालेल, पण आपण इंजेक्शन घेणार नाही. डॉक्टर हे काही नवीन नाही, लहानपणापासून हे असंच आहे. दत्ता भाऊंना भीती वाटते इंजेक्शनची. शंकर्या, अरे हे भ्यानव, याला सावध राहणं म्हणतात. वय सावध राहतोय म्हण. अरे दत्ता, अरे ते इंजेक्शन आहे, तलवार नाही. हा ऐका मी काय म्हणतो, हे इंजेक्शन आहे ना देणं फार महत्वाचं आहे. हे मी इथे ठेवतो, त्यांना काही करून हे इंजेक्शन द्या. हा, आणि मी या काही गोळ्या लिहिल्या आहेत त्या घेऊन ये. हे घे. होय. डॉक्टर साहेब, घाबरण्यासारखं तसं काही कारण नाही ना?
नाही तुम्हाला वाटत नसलं तरी हे सिरियस आहे, कारण जखम खूप खोल आहे. आपण निष्काळजीपणा केला तर जखम चिघळू शकते आणि इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे थोडी काळजी घ्या, ठीक आहे? आणि तसं काही वाटलं तर मला कळवा, मी येईनच. येऊ मी? नाही राहू दे. चला. अरे दत्ता, असं काय करतोयस? हे बघ, अरे इंजेक्शन घेणं महत्वाचं आहे असं म्हणले डॉक्टर. तेव्हा तू हे घे आणि मी पाहिजे तर. नाही अण्णा, अण्णा नाही. कसं द्यायचं हे? दत्ता जखमेवर येळेवर उपचार झाले पाहिजे, नाहीतर जलंब त्रास होतो. अण्णा तुम्ही उठा, या हे पकडा, मी आहे, नका काळजी करू, मी आहे. हे आपलं पहिले जरा जागा साफ करायची. थांबा थांबा, ते कसं करायचं म्हणजे हे असं. शंकर्या, ती खाली ठेव, निघेत ना. चल शंकर्या, हा तू ऐकायचा नाही. तू उठ, निघ. नक्षत्र कुठे बघ त्याचा. होय होय, पण ते इंजेक्शन द्या त्यांना, वय वय. विसरू नका. निघतो का आता? घाबरायचं नाही, पण आलोच मी. खरंच या पोरीमध्ये काय जादू आहे ना, माहित नाही. वाड्यातल्या समद्यासनी आपलंस करून टाकलंय. आणि दत्ता, तुझं तर कवचच बनली ती. अरे परकी पोरगी असून सुद्धा आपल्या पेरमानं या वाड्यात तिनं स्वतःची एक खास जागा केली बघ. हो कलाताई, किती एर जरा मारताय, दमशीला बसा. अगं हिथं जीव जायची येळ आलीये. लय लय वजन वाढलंय बघ त्या पोरीचं. आता आणि कोणाचं वजन वाढलं? हाय का? अगं देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठं गेली होतीस ग तू? हा, ते अमावस्येबद्दल बोलताय वे तुम्ही? नाहीतर कुणाबद्दल? हा, आता समजतंय हो तुला हे सगळं? अगं हे असं वागतेस ना म्हणून त्या पोरीचं फावलंय. काना मागून येऊन तिखट झाली ती पोर. आई साहेब कोकलून सांगत होत्या दत्ता भाऊला नको जाऊ भवानीकडं. अण्णा बी सांगत होते, नाही ऐकलं त्यानं. ऐकलं कुणाचं? त्या दीड दमडीच्या चिचुंद्रीचं. आई साहेब तरी काय ग? आणि आई साहेब बी तिला डोक्यावर बसवाल्यात. लय लेट करंट आहेस तू रेणुके. हा, अगं ती पोरगी दिवसा डोळ्यासमोर तार चमकवन नव्हत तवा कळल. आई साहेबांना तरी काय गुरमी ग त्या पोरीला भवानीकडे घेऊन जायची? थांबा थांबा थांबा, तुम्ही मला काय म्हणला? दत्ता भाऊनी तिला जा म्हणलं म्हणून ती गेली. अगं पर ती नाही म्हणू शकत होती, पण म्हणली का? नाही, गेली ठुमकत आई साहेबांच्या मागणं त्या भवानीकडं. आणि आई साहेबांना तरी किती ग? हा, कशाला नेली आपल्या नाकावर टिचून त्या पोरीला भवानीकडं? नाही कलाताई, त्या पोरीचं या वाड्यातलं महत्व लई वाढत चाललंय बर का. आणि मला ते खपायचं नाही. पण दत्ता भाऊंवर हल्ला कोणी केला? तुम्ही? म्हणजे त्यांच्यावर हल्ला होणार आहे तुम्हाला माहिती होतं? म्हणून ते मारायची वाट बघत होता वे तुम्ही? आणि ज्या वेळेला सुद्धा त्या चिचुंद्रीनं दत्ता भाऊला वाचवला. पण हे समजा आई साहेबांनी समजलं तर काय होईल? तू डोक्यावर पडलेस काय ग? हा, अगं आई साहेबांना ऑलरेडी माहितीये त्या नक्षत्रानं त्या वाघाचा म्हणजे त्या दत्ताचा जीव वाचवलाय ते. हो कलाताई, मी ते म्हणतच नाहीये. दत्ता भाऊंवर हल्ला होणार आहे तो तुम्ही लपवला, हे आई साहेबांनी समजलं तर काय होईल? रेणुके किती साधी आहे ग तू. हा, पण मी कोण आहे? कला नागिनीची जात आहे ग माझी. कधी डंक मारण कळायचं बी नाही. एक मात्र वाईट वाटतंय बघ, एवढा समजा कुटाणा केला पर त्यो दत्ता अजून भी जित्तात आहे. आता कोण कड म्हणले? आई साहेब. हा आई साहेब. चले ताबडतोब घराबाहेर ये, आत्ताच्या आत्ता. बस
बाहेर आले, बोलवले बाहेर. भवानीला मारला का काय? चल, चल, लवकर चल, लवकर चल. काय झालं आईसाहेब? दत्तावर हल्ला झालाय. कारस्थान कुणी केलं? मला काय विचारताय तुम्ही? हा, दत्ता भाऊनं सांगितलं नव्हं त्याला जीवा मारायचं कारस्थान त्या भवानीनं केलं होतं म्हणून. हा, आता त्याच्यावर विश्वास नाही भाई तुमचा? दत्तावर विश्वास आहे आमचा फक्त. खरं बोलतेस ना कले? मी कशापायी खोटं बोलू आईसाहेब? या समजामध्ये तुझा काहीच हात नव्हता. माझा हात कशापायी असाला? अहो, काही करायचंच असतं तर इथं घरातच केलं असतं की. हा, बाहेर कशापायी? घरात जमना म्हणून बाहेर गाठला असतील तर? आईसाहेब, हे बघा, माझ्यावर तुमचा काडीचा विश्वास नाही माहितीये मला. माझा तुम्हाला राग येतोय, समजा मान्य आहे, पण म्हणून असले भलते सलते आरोप मी असं करणार नाही. ही तुमची लाडकी नक्षत्र ही म्हणाली. तो दत्ता भाऊ बी बोलला, हो समजा फुटाना त्या भवानीनं केलाय. मग कशा पाहिजे? हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही नव्हं. तुम्ही कुणाचं बी नाव सांगा, कुणाची बी शपथ घेऊन सांगतो की हे नाही केलं मी. सांगा कुणाचं बी नाव. आता शपथ घेणार वय? वय घेणार तुम्ही फक्त सांगा. अविनाशराव, डिक्कीतनं पार्सल काढा. हं? डिक्कीतनं पार्सल काढा बाहेर. होय करतो करतो. आई साहेब, पार्सल. हे आता याची शपथ. आणि सांग, या समजामध्ये तुझा काहीच संबंध नव्हता. ते आ ऊ करा. काय झालं? अगं घे की शपथ. भवानीची शपथ, भवानीची शपथ. या समजा प्रकरणात माझा हात बी काय, साधं बोट बी नाही आईसाहेब, नाही. खरं तर हे शब्द कारस्थान या 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 भवानीचंच आहे. होय, या भवानीचंच आहे. ए कले, स्वतःची मान वाचवायला माझं कशाला बळी देतेस? तुझा दत्ता भाऊ मेलाय का जित्ता हाय हे तुलाच ऐकायचं होतं ना? ताईसाहेब, हिनंच सांगितलं होतं दत्ताला जिवंत सोडायचं नाही म्हणून.
नक्षत्राला संपवायचा डाव हिनं आखला होता. खरं तर हा समदा डाव दत्ताला संपवायचा होता. आणि उचलली जीभ लावली टाळ्याला करू नका. कुणाशी बोलतोय कळतं ना वा? कळतंय मला. माझी चूक झाली. तुझ्यासारख्या विश्वासघाती बाईवर मी विश्वास ठेवला. जी बाई स्वतःच्या भावाला मारू शकते तिला मला खोटं पाडायला किती वेळ लागणार आहे. ए भवानी, स्वतःच्या पुढाला आग लागली तेव्हा आता दुसऱ्यांची घरं पेटवायलाच पाय तू. काय काय पुरावा आहे तुझ्याकडे? हे समजा मी केलाय. काय पुरावा आहे? पुरावा? हो ताईसाहेब, हिनं तुमच्या घराला जास्त पाणी उघडा ठेवला होता. पूजेच्या टायमाला प्रसादात हिनंच कालवलं होतं. आणि काय ते इलेक्शनच्या टायमाला तुमच्या गाडीवर हिनंच हल्ला करवला होता. हा, तुमच्या तिजोरीतले दागिनं हिनं चोरले होते. ए भवानी, खोटं बोलू नका तू. ऐसा भेटंग करून मला काय मिळणार आहे तुम्ही विचार करा. अरे का खोटं बोलायला? प्रसादात इश घालवायचा डाव तुझा होता. कबूल कर. कबूल हे कर. तुला माहित होत. बोल, ठाव होतं की नाही? त्या रात्री नक्षत्रानं गुंडांपासून दत्ताला वाचवलं. ते गुंड या वाड्यात येणार हे बी तुला ठाव होतं. बोल. काय साहेब, मी जर का खोटं बोलत असेल तर जरा आठवून बघा. या समध्या गोष्टी घडल्या का नाही ते. तुमच्या घरातल्या गोष्टी मला कशा कळल्या यो बी विचार करा जरा. ए कले, सांग की आता काय का बोल. आमच्याच घरात आम्ही आमचाच मारेकरी पाळलाय याची लाज वाटते आम्हाला. तुला आमची पोरगी बोलायला बी लाज वाटते आम्हाला. अगं, स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेल्या या बहिणीची लाज वाटते आम्हाला. लाज वाटते? तुम्हाला लाज वाटते? मला लाज वाटते की मी तुमची पोरगी आहे म्हणून. बाहेरच्या माणसाचं ऐकून आज तुम्ही माझ्यावर हात उगारलाय ना. लई मोठी चूक केली ऐका तुम्ही. लई मोठी चूक केली आहे. असं मग अजून एक चूक करायची आहे आम्हाला. पण ती हित नाही, घरात वाड्याच्या आतमध्ये. पुढं
दत्ताचं नाव बी तुझ्या तोंडातून यायला नाही पाहिजे, नाहीतर हो ताईसाहेब, अहो आमचं तोंड बंद करून काय होणार आहे? हा, तुमच्या घरातल्यांची तोंड बंद करा आधी. हे बी तुमच्या घरातलाच आहे, आधी त्याचा बंदोबस्त करा. येतो. अगला रे. हो सुनबाई, झालेल्या प्रकरणामध्ये तुमचा बी हातभार आहे का? आई साहेब, आम्हाला यातलं काय बी ठाव नाही. नाही, चला लागा आपल्याला कामला. निघा निघा, काय इथं निघा. नक्षत्र पड्डीशी आवरून घे, आपल्याला महत्वाचं बोलायचं. वय काही नाही, ती त्या पोराने मान धरली होती ना, माती लागली असेल. वय वय माती लागली असेल. ताईसाहेब, दत्ता भाऊ इंजेक्शन घ्यायला तयारच होत नाही. जरा बघा ना.